तर नमस्कार भावांनो बहिणींनो, तुम्हाला सांगते आपलं नव्हतं का तिथं माळव लावलं. आपले त्याच्या सगळे प्रकार होते तुम्हाला सांगते. आणि दोनच आपले ट्रॅक्टरचे 2 तास असतात का, ते 2 तास होते. त्यातच लसूण होता, त्याच्यातच ती तुम्हाला सांगते बी लावायची. आणि त्याच्यात आपल्याला ना भात खाण्यासाठी थोडीशी का आपले कांदे खोसले होते. मला भात आवडत. तुम्हाला सांगते भात खाण्यासाठी कांदे खोसले आणि आपलं त्याच्यामध्ये ना आपले 4-5 गड्डे असा लाल थोडा एक गड्डी तुम्हाला दाखवलेला आहे. 4 गड्डे आपल्याला त्यात लसूण झाला. तुम्हाला सांगते आपल्याला ना त्याच्यात पावशेर बडीशेप झाली. बडीशेप चोळलेली भरून ठेवली. मी तुम्हाला ती बी दाखवली आणि देठ मला वाटत होतं आज माझ्या भागं ना ती गडबड होती. आपला शिवदादा ना आज त्याच्या आत्याच्या गावाला गेलाय म्हणून मला आज बनलंय. आज कडबा राहिलेला गोळा केला. एक ज्वारी काढायची राहिली होती ती काढली तुम्हाला सांगते. आणि ट्रॅक्टर आलं आज आपल्या इथं. आपलं नांगरायचं झालं आणि कांदे ना ते शिवदादा गावात गेला आणि वरून त्याचे देठ सगळे असे चिरले होते. हा बाई असं झालं आणि म्हटलं उकरून बघावा. मला वाटलं नव्हतं कांदे एवढे खाली असतील म्हणून. आणि ते काय इकडं ज्वारीच्या आणि हरभऱ्याच्या आणि त्याच्या राड्यामध्ये काय झालं, त्या कांद्याला बघितलंच नाही. आणि कांद्याला वरून आणि त्याची पात सगळी कांदे जिमणीमध्ये दिसतच नव्हते. आणि मग काय केलं, सगळं गोळा केलं आणि कांदे काढायला घातले. तुम्हाला सांगते आपल्याला ना एवढे कांदे होते, त्याला देठच राहिले नाही. काय कांद्याला तर जिमणीमध्ये कांदाच दिसत नव्हता. हवा हे असा कांदा होता आणि आपले ना हवा एवढे कांदे. त्याला खात नाही, फवारा नाही, औषध नाही, काही नाही. एवढी एक मोठी पाटी 1.5 पाटी कांदे येतं हे. ती काय इकडं बी वगळून गेले तर. आणि तुम्हाला सांगते भाकरी बरं खायला तर इतका गोड कांदा आहे. तिखट तर अजिबात नाही. आता आम्ही काढून आणले, तिथवर जाऊन काढून आणाय सुद्धा बनत नव्हतं. आणि आता आम्ही जेवण केले, म्या नुनूनी दादूनी. आणि आता ना ते कांदे आम्ही खाल्ले तर इतका गोड आहे. तिखट तर कसलाच कांदा नाही. तुम्हाला सांगते बहिणींनो भावांनो, आपल्याला ना शेती जर असली ना तर आपलं घरापाशी थोडंसं माळव करायचं. तुम्हाला सांगते आपल्याला 12 महिने खायला पुरतं. आता ते लसूण मला 12 महिने जाईल. तुम्हाला सांगते की कांदे ह्याची पात खाल्ली, ह्याला दवा नाही, पाणी नाही, ह्याला काही सुद्धा नाही. आणि आता ना नांगरट हे झाली, आपली रानातली कामं सगळे आवरलेत. आणि सगळं इथून मागं बिना खताचं बिना औषधाचं माळव सगळं आयुर्वेदिक होतं. पण आज आपलं रानातलं बोरचं पाणी बी कमी झालं. आणि तुम्हाला सांगते आपलं माळव बी नाही आता, काहीच नाही. आता इथून पुढं तुम्हाला बाजारातलं सांगते, बाजारातलं आणून खायचं. आता आपल्याला हे काळ्या पिठाला कांदे घालायचे. आपलं घरचं ना ऐकत नाही. थोडंसं कुठंतरी भोवतली आपल्या शेतीच्या शेजारी कुठंतरी उलसक एका कोपऱ्याला माळव करायचं. आणि ती माळवं ना आपल्याला खायला होतं. बघा केलं तर होतं. आम्ही म्हणलं नव्हतं कांदे येतील म्हणून, मी फक्त पातीसाठी ठेवले होते. बघा ना किती छान आहेत, किती छान आहेत हे. आणि इतके गोड आहेत.